लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याचं गिफ्ट मिळणार, फक्त एक दिवस बाकी। सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी आनंदाची बातमी, सर्व महिला शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी। कारण की आता 2000 रुपयाचं गिफ्ट या ठिकाणी सरकारने पाठवलेलं आहे। सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये आता 2000 रुपये आजपासूनच जमा होण्यास सुरुवात होत आहे। सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेअंतर्गत आजपासून 2000 रुपये जमा होत आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10व्या हप्त्याचे पैसे, गुढीपाडव्याचा सण उद्या आहे बघा, फक्त एक दिवस बाकी आहे। गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळणार का? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तसेच गरीब कुटुंबातील महिलांना होळीच्या सणाला साडीचं वाटप करण्यात आलेलं आहे। तर बघा कोणत्या त्या महिला आहेत ज्यांना साडी मिळणार आहे। सर्व अपडेट, सर्व ऑथेंटिक अपडेट, लेटेस्ट अपडेट आपण आज मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहत आहोत। ठीक आहे, आता बघा आपण पुढची अपडेट पाहूया। तर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट। बघा लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याची भेट मिळणार अशा प्रकारची चर्चा आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये रंगलेली आहे। तुम्ही सोशल मीडिया असेल, इतर कोणतेही प्लॅटफॉर्म असतील, सगळीकडे ही चर्चा रंगली असेल। फेसबुक असेल, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, सगळीकडे ही चर्चा रंगली आहे की गुढीपाडव्याची भेट लाडक्या बहिणींना मिळणार। बघा आता गुढीपाडव्याचा सण, गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्ताचा शुभ दिवस येण्यास आता फक्त काही तास बाकी आहेत। एक दिवसाचा कालावधी जवळपास बाकी आहे। बघा फक्त एक दिवस बाकी। आता उद्या तारीख आहे 30 मार्च आणि उद्याच आहे तो शुभ मुहूर्त, गुढीपाडव्याचा सण। पूर्ण महाराष्ट्र राज्यासाठीचा अभिमानाचा हा दिवस असतो। ठीक आहे, तसेच नवीन वर्ष या दिवसापासून, मराठी नवीन वर्ष या दिवसापासून सुरुवात होत असते। ठीक आहे, तर बघा गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 10व्या हप्त्याचं गिफ्ट जमा होणार आहे का? संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। तसेच या ठिकाणी बघा सर्वात मोठी ही ऑथेंटिक अपडेट आलेली आहे की लाडक्या बहिणींना आता 4330 रुपयाचं एकूण गिफ्ट मिळणार आहे। तर ते कसं गिफ्ट मिळणार आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया। तर बघा आजपासून सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये, तसेच सर्व महिला शेतकरी यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे। आजपासून 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे तुमच्या खात्यात पडत आहेत। आज आणि उद्या पर्यंत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती 2000 रुपयाचं गिफ्ट सरकारने सर्वांना पाठवलेलं आहे। तुम्हा सर्वांच्या खात्यामध्ये पैसे येतील। तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीला जर हे पैसे मिळत असतील तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। कारण की नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये आजपासून पाठवण्यात आलेले आहेत। तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पुरावा सुद्धा दाखवणार, हे प्रूफ सुद्धा दाखवणार, हे एकदम ओरिजिनल अपडेट असेल तरच आपण आपल्या चॅनलवरती देत असतो। बघा नमो शेतकरी योजनेचे पैसे आजपासून पडत आहेत। ठीक आहे, 2000 रुपयाचा मेसेज तुम्हाला आज येणार आहे। तर बघा 2000 रुपये नमो शेतकरी योजनेचे, ठीक आहे, 1500 रुपये 10व्या हप्त्याचे अधिक 830 रुपये गॅसचे। जर तुम्ही या ठिकाणी टोटल केली 2000 अधिक 1500 3500 अधिक 830 रुपये 4330 रुपये एकूण होतात। बघा गॅसचे 830 रुपये सुद्धा लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत। तसेच आता 10व्या हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत। आणि आजपासून नमो शेतकरीचे योजनेचे 2000 रुपये सर्व शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये जमा होत आहेत। ठीक आहे, या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजना आता आपण महत्वपूर्ण अपडेट पाहूया। तर बघा लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण या योजनेअंतर्गत किती पैसे मिळाले आहेत आता त्याची आपण आकडेवारी पाहूया। तर बघा जुलै महिन्यामध्ये 1500 रुपये मिळाले, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये मिळाले, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले, ऑक्टोबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले, नोव्हेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळाले। ठीक आहे, त्यानंतर बघा डिसेंबर महिन्याचे 1500 मिळाले, डिसेंबरचे 1500 मिळाले। ठीक आहे, त्यानंतर बघा जानेवारी महिन्याचे 1500 रुपये मिळाले। ठीक आहे, त्यानंतर पुढची अपडेट बघा वर्ष 2025 मध्ये 3 हप्ते मिळाले, जानेवारीचे 1500, फेब्रुवारीचे 1500 आणि मार्च महिन्याचे 1500। वर्ष 2024 मध्ये 6 हप्ते मिळाले आणि वर्ष 2025 मध्ये आतापर्यंत लाडक्या बहिणींना 3 हप्ते मिळाले। म्हणजे बघा 2024 वर्षामध्ये एकूण किती हप्ते मिळाले आहेत? ठीक आहे, या ठिकाणी बघा 6 हप्ते, 6 अधिक 3 जर केलं तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत एकूण 9 हप्त्याचे पैसे जमा झालेले आहेत। ठीक आहे, तर किती पैसे जमा झाले आता आपण याचं कॅल्क्युलेशन करूया। तर बघा 1500 अधिक 1500 अधिक 1500 अधिक 1500 अधिक 1500। ठीक आहे, त्यानंतर बघा 1500 अधिक 1500 अधिक 1500
जर तुम्ही 1500 गुणिले या ठिकाणी जर 9 केलं म्हणजे 1509 वेळा जर अधिक केले तर एकूण लाडक्या बहिणींना जी मिळणारी रक्कम आहे किंवा जी मिळालेली रक्कम आहे ती संख्या या ठिकाणी पाहू शकता 13,500 रुपये एकूण लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण या योजनेमधून जमा झाले आहेत. आता हे जे 13,500 रुपयाची रक्कम लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना सर्व महिलांना मिळाली आहे याच्यामध्ये आता पुन्हा एकदा 1500 रुपये ऍड होणार आहेत. म्हणजे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण या योजनेअंतर्गत एकूण आता 15,000 रुपयाचं गिफ्ट जमा होणार आहे. आतापर्यंत 13,500 रुपयाचं गिफ्ट लाडक्या बहिणींना जमा झालेलं आहे. आता 15,000 रुपयाचं गिफ्ट लाडक्या बहिणींच्या बँक अकाउंट मध्ये जमा होणार आहे. तसेच बघा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता खूप मोठी घोषणा केलेली आहे. तर ती घोषणा काय आहे तर या ठिकाणी आता आपण अपडेट पाहूया. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी केली घोषणा. अजित पवार साहेब म्हणाले, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो, उद्याची 5 वर्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. बघा कोल्हापूर मधलीही तुम्ही दृश्य या ठिकाणी पाहू शकता. कोल्हापूरमध्ये असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी केलेलं आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की लाडकी बहीण योजना आता कधीही बंद होणार नाही. 5 वर्ष ही योजना सुरळीत चालणार आहे असा अजितदादांनी वादा केलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे, मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगतो. बघा त्यांनी काय शब्द उच्चार केले आहेत तर बघा स्पष्टपणे म्हटलेले आहेत, छाती ठोकपणे सांगतो उद्याची 5 वर्ष कुठल्याही परिस्थितीमध्ये लाडकी बहीण योजना बंद करणार नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता महायुती सरकार या ठिकाणी बघा राज्यभर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आनंदाची बातमी. कारण की आता लाडकी बहीण योजना 5 वर्ष 100% चालणार आहे. कारण की स्वतः अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांनी याबाबत घोषणा वक्तव्य केलेलं आहे. ठीक आहे. अजून अजितदादा काय म्हणाले आहेत आता त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी खूप मोठी घोषणा केली. त्यांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून अपडेट दिली. ते बोलले की थोडीशी ओढाताण होते पण त्यातून मार्ग काढलेला आहे. पुढे काय कशा पद्धतीने किंवा वाढ करायची म्हणजे तुम्हाला जी 1500 रुपयाची सध्या रक्कम दिली जात आहे त्याच्यामध्ये वाढ कशी करायची केव्हा करायची याबाबत निर्णय परिस्थितीनुरूप घेण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे. तसेच ते म्हणाले आहेत की योग्य वेळी लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देणार आहोत. त्यामुळे लाडक्या बहिणींनी निश्चिंत राहावे. सध्या तुम्हाला आमचं महायुतीचं सरकार 1500 रुपये देत आहे. आम्ही तुम्हाला योग्य वेळी 2100 रुपये सुद्धा देणार आहोत अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे की लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये आता पुन्हा एकदा 1500 रुपये 10व्या हप्त्याचे जमा होणार आहेत. पण कधी जमा होणार आहेत तसेच लाडक्या बहिणींना भविष्यामध्ये योग्य वेळी 2100 रुपयाचं गिफ्ट सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी अजून माहिती दिलेली आहे. ते म्हणाले की आम्ही लाडक्या बहिणीला दरवर्षी 45,000 कोटी रुपये वाटप करत आहोत. म्हणजे दर वर्षाला 45,000 कोटी रुपये एकूण लागतात तेवढे आम्ही लाडक्या बहिणींना देतोय अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. बघा आता दरवर्षी 45,000 कोटी रुपयाचा निधी वाटप केला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची लेटेस्ट अपडेट आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी स्पष्ट केलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींना आनंद देणारी ही बातमी आहे. ती बातमी अशी आहे की आता 5 वर्ष लाडकी बहीण योजना चालणार आहे व लाडक्या बहिणींना 5 वर्ष 100% लाभ मिळणार आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. ठीक आहे. या बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे त्यामुळे एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्की बनतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवा त्यांना सुद्धा याबद्दल अपडेट मिळेल माहिती मिळेल. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजूनही अपडेट आहे. आता लाडकी बहीण मध्ये किंवा लाडकी बहीण या योजनेमध्ये आता अशाही काही महिला आहेत अशाही काही निवडक महिला आहेत ज्या महिलांना आता दुहेरी योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा दुहेरी योजनेचा लाभ याचा अर्थ तुम्हाला जर समजला नसेल दुहेरी या शब्दाचा अर्थ असा होतो की दोन म्हणजे या ठिकाणी समजू शकता ज्या महिला 2 योजनेचा लाभ घेतात त्यांना दुहेरी योजना असं म्हटलं जातं. दुहेरी योजनेच्या लाभार्थी. ठीक आहे. म्हणजे बघा या महिला पीएम किसान योजना असेल नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात. बघा आता या महिलांना नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये आज मिळणार आहेत. आज उद्यापर्यंत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती हे 2,000 रुपये वितरित होणार आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेली आहे. आणि या महिलांना दुसरी योजना म्हणजे आता जो 10वा हप्ता मिळणार आहे लाडक्या बहिणींना तर हा हप्ता अशा महिलांना 500 रुपये मिळणार आहे.
म्हणजे 2000 प्लस 500 2500 रुपये या महिलांना जमा होणार आहेत. आणि अशा महिलांची आकडेवारी किंवा अशा महिलांची जी संख्या आहे ती संख्या आहे एकूण 8 लाख. बघा, एकूण अशा 8 लाख महिला आहेत ज्यांना आता 2500 रुपये मिळणार आहेत, म्हणजे दुहेरी योजनेचा लाभ घेणाऱ्या. या महिलांचा विषय असा आहे की या महिलांना लाडकी बहीण योजनेमधून 1500 रुपये मिळत नाहीत, तर यांना फक्त 500 रुपये दिले जातात. कारण की या महिला नमो शेतकरी योजना या योजनेमधून लाभार्थी आहेत. त्या योजनेतून या महिलांना पैसे मिळतात, म्हणून या महिलांना फक्त 500 रुपये दर महिन्याला दिले जातात. बघा, 500 गुणिले जर तुम्ही 12 केलं तर याचा अर्थ असा आहे की या महिलांना लाडकी बहीण योजनेतून वर्षाला 6000 रुपये मिळतात व पीएम किसान योजनेतून केंद्र सरकारचे 6000, राज्य सरकारचे 6000 असे मिळून 12000 रुपये मिळतात. म्हणजे 12000 अधिक जर तुम्ही 6000 केलं तर टोटल या महिलांना 18000 रुपये लाडकी बहीण या योजनेमधून आणि दुहेरी योजनेचा जरी लाभ घेतला तरी दोन्ही महिलांना सेमच पैसे मिळतात, वर्षाला 18000 रुपये. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता आपण पुढची लेटेस्ट अपडेट पाहूया. पुढची अपडेट आहे रेशन कार्ड संदर्भात. तर बघा, रेशन कार्डवर आता मिळणार आहे आनंदाचा शिधा. फक्त याच लोकांना मिळणार मोफत राशन आणि या वस्तू. तर या ठिकाणी बघा, सविस्तर बातमी तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला दिसते. तर बघा, तुम्हाला आता ही साडी दिसत आहे. तर या ज्या साड्या आहेत या साडीची किंमत आहे एका साडीची 355 रुपये एका साडीची किंमत. आणि ही साडी दरवर्षी सरकार एक मोफत साडी अंत्योदय शिधापत्रिका असणाऱ्या गरीब कुटुंबातील महिलांना वाटप करत असते. आणि यावर्षी सुद्धा होळीच्या सणाला साडीचं वाटप केलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला जर साडी मिळाली नसेल तर तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे, तुमच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे का, हे एकदा चेक करून घ्या. जर असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे, तरच तुम्ही पात्र ठरणार आहात. ठीक आहे. दरवर्षी एक मोफत साडी होळीच्या सणाला दिली जाते. ठीक आहे. त्यानंतर बघा, पुढची लेटेस्ट अपडेट आहे. आत्ताच होळीच्या सणाला आणि महिला दिनी महायुती सरकारने एकूण 3000 रुपये वाटलेले आहेत. बघा, एकूण किती रुपये वाटले होळीच्या सणाला आणि महिला दिनी? एकूण 3000 रुपये वाटले. ठीक आहे. आता बघा, गुढीपाडव्याचा सण उद्या आहे, म्हणजे फक्त काही तास बाकी आहेत. आता गुढीपाडव्याच्या सणाला 10व्या हप्त्याचे 1500 रुपये येणार का? एप्रिल महिन्याचे 1500 रुपये येणार का? असा प्रश्न आता सर्व महिलांचा आहे. तर बघा, आता व्हिडिओमध्ये त्या संदर्भात सर्व पुढे अपडेट सांगणार आहे. आता आपण ती महत्वपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्या अगोदर निवडक महिलांना लाडकी बहीण योजनेमधून 500 रुपये मिळत आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या महिला दुहेरी योजनेचा लाभ घेतात, म्हणजे पीएम किसान योजना, नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा सुद्धा लाभ घेतात, अशा निवडक महिलांना आता लाडकी बहीण या योजनेमधून 500 रुपये मिळणार आहेत. ठीक आहे. आता सर्व लाडक्या महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. अखेर महिलांची प्रतीक्षा संपणार. लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे जमा होणार. अशा प्रकारे मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार. तसेच गॅसचे पैसे 830 रुपये सुद्धा दुसऱ्या हप्त्याचे लवकरच लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. अशा प्रकारच्या गॅसचे पैसे जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तसेच 1500 रुपयाचा मेसेज सुद्धा लाडक्या बहिणींचा मोबाईलवरती येणार आहे 10व्या हप्त्याचे पैसे जमा झाल्याचा. ठीक आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण हे 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्राचे 36 जिल्हे आहेत, या 36 जिल्ह्यामध्ये आता 10व्या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहेत. बघा, पैसे पडण्यास सुरुवात होणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यापासून. ठीक आहे, म्हणजे पुणे विभागातील जिल्ह्यापासून. त्यानंतर दुसरा विभाग आहे नागपूर विभागातील जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. सर्वात पहिल्यांदा पुणे विभागातील जिल्हे, त्यानंतर नागपूर विभागातील जिल्हे, त्यानंतर अमरावती विभागातील जिल्हे, त्यानंतर नाशिक विभागातील जिल्हे, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हे आणि त्यानंतर कोकण विभागातील हे सर्व जिल्हे. या जिल्ह्यांना म्हणजे 6 टप्प्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहेत व हे पैसे वाटप करण्यासाठी सर्व महिलांच्या, पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यासाठी जास्तीत जास्त 3 दिवसाचा कालावधी लागणार आहे. ठीक आहे. या 3 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊन जाणार आहेत. परंतु ते 3 दिवस कोणते आहेत, त्या दिवशी पैसे जमा होणार आहेत. आता आपण त्याविषयी अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा, भरपूर महाराष्ट्रामध्ये आता चर्चा रंगलेली आहे की गुढीपाडवा स्पेशल अपडेट, गुढीपाडव्याच्या सणाला लाडक्या बहिणींना भेट मिळणार, गिफ्ट मिळणार, अशा प्रकारची सध्या चर्चा रंगलेली आहे. आणि आता बघा, अशा प्रकारचा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचे 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती किंवा सगळीकडे चर्चा रंगलेली आहे. ठीक आहे. आता खरंच गुढीपाडव्याला पैसे मिळतील का, त्याविषयी आपण अपडेट जाणून घेणार आहोत. त्या अगोदर आपल्या मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता पुढची आपण अपडेट पाहूया. तर बघा, लाडक्या बहिणींना वर्षातून दरवर्षी आता 2490 रुपये मिळणार. तर बघा, 3 टप्प्यामध्ये तुम्हाला 2400 रुपये मिळणार.
2490 रुपये मिळणार। एका टप्प्यामध्ये 830 830 830 असे मिळून 3 वेळा तुम्हाला 2490 रुपये मिळणार। परंतु आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 2490 रुपये कशाचे मिळणार, तर बघा अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 2490 रुपये मिळणार। पहिल्या गॅसचे 830 रुपये जमा झाले, आता दुसऱ्या गॅसचे सुद्धा 830 रुपये लवकर जमा होतील आणि तिसऱ्या गॅसचे सुद्धा काही कालावधीनंतर तुम्हाला पैसे मिळून जातील। ठीक आहे, आता बघा सर्वात मोठी अपडेट, अखेर आता सर्व लाडक्या बहिणींची, सर्व महिलांची प्रतीक्षा संपणार आहे। बघा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले, जुलै महिन्याचे पैसे जमा झाले। ठीक आहे, या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा झाले। तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचा मेसेज सुद्धा आला। त्यानंतर ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा झाले, अशा प्रकारे 1500 रुपयाचा मेसेज सुद्धा आला। त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा झाले, अशा प्रकारचा मेसेज आला। त्यानंतर ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा झाले, ऑक्टोबर महिन्याचे पैसे पडल्याचा सुद्धा मेसेज मोबाईलवरती आला। ठीक आहे, त्यानंतर नोव्हेंबर महिन्याचे पैसे जमा झाले, नोव्हेंबरचा सुद्धा पैसे जमा झाल्याचा मेसेज आला। त्यानंतर डिसेंबरचा हप्ता निवडणुकीनंतर वाटप केला, त्याचे सुद्धा मेसेज आला। बघा हे 2 हप्ते एकसाथ तुम्हाला दिले होते, 3000 रुपये मिळाले। त्यानंतर सप्टेंबरचा हप्ता सेपरेट दिला, त्यानंतर 4, 5 ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता एकत्र दिला आणि हा हप्ता सुद्धा डिसेंबरचा सेपरेट दिला। अशा प्रकारे 2024 वर्षामध्ये महिलांना पैसे मिळाले। त्यानंतर वर्ष 2025 मध्ये बघा जानेवारीचा हप्ता तुम्हाला सेपरेट दिला, त्यानंतर बघा मार्चचा हप्ता सुद्धा तुम्हाला महिला दिनाच्या दिवशी दिला। त्यानंतर 12 मार्चला मार्च महिन्याचे पैसे पाठवले। म्हणजे लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9 प्रकारचे मेसेज, 9 वेळा पैसे मिळाले आहेत आणि 9 महिन्याचे 1500 प्रमाणे 13500 रुपये जमा झालेले आहेत। आता बघा एप्रिल महिन्याची किंवा एप्रिलच्या हप्त्याची आता वाटपची तयारी सुरू होणार आहे आणि तुमच्या मोबाईलवरती सुद्धा सेम अशा प्रकारे आतापर्यंत जसे मेसेज आले, पैसे जमा झाल्याच्या नंतर तुम्हाला अशाच प्रकारचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची अपडेट, आता या सर्व बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेच्या 10व्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही पोस्ट बँकेचे अकाउंट दिले असेल तर सर्वात अगोदर पैसे तुम्हाला मिळणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर SBI बँकेचे अकाउंट दिले असेल तर तुम्हाला 2 नंबरला पैसे मिळणार आहेत। SBI खूप जलद बँक आहे। त्यानंतर लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरताना जर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचा अकाउंट दिले असेल तरी सुद्धा तुम्हाला लवकर पैसे मिळतील, कारण की बँक ऑफ महाराष्ट्र ही महाराष्ट्राची बँक आहे, त्यामुळे लवकर तुमच्या खात्यात पैसे जमा होतील। त्यानंतर इतर कोणत्याही बँकेचे तुम्ही अकाउंट दिलेलं असू द्या, काहीही अडचण नाहीये। तुम्हाला जर अगोदरचे हप्ते व्यवस्थित आले असतील तर 10वा हप्ता सुद्धा तुम्हाला व्यवस्थितपणे येऊन जाईल, कोणतीही तुम्हाला काळजी करायची गरज नाहीये। तर बघा त्यानंतर पुढची अपडेट आहे बघा महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2025 चा सादर झालेला आहे। याच्यामध्ये मेन ब्रीद वाक्य होते, महिला सक्षम होणार, महाराष्ट्र समृद्ध होणार। तर बघा लेक लाडकी या योजनेसाठी आता 50,55,00,000 रुपयाची तरतूद करण्यात आलेली आहे आणि याबाबत माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहामध्ये दिलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा अर्थसंकल्प 2025 मध्ये अजूनही काही महत्त्वाच्या घोषणा झालेल्या आहेत। त्यापैकी या ठिकाणी पुढची जी घोषणा आहे ती घोषणा आहे, लक्षामध्ये घ्या, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी, माझी लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे। याचा अर्थ असा आहे की लाडकी बहीण योजना आता कधीही बंद होणार नाही, तुम्हाला प्रत्येक महिन्याला व्यवस्थितपणे लाभ मिळणार आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा पुढची अपडेट आहे, या ठिकाणी बघा महिलांच्या सक्षमीकरणाला, बालकांच्या पोषणाला चालना देण्यासाठी महिला व बालविकास विभागाला 31,907 कोटी रुपयांचा निधी सुद्धा वाटप करण्यात आलेला आहे। बघा महायुती सरकार महिलांच्या विकासाचा विचार करून, विकासासंदर्भात विचार करून खूप चांगले निर्णय या ठिकाणी घेत आहे। महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पामध्ये भरपूर प्रकारे निर्णय घेतलेले आहेत। फक्त या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याबाबत कोणताही निर्णय किंवा कोणतीही घोषणा झालेली नाहीये। मग लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यानंतर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम असतील, सर्वांनी सांगितलेलं आहे, आम्ही योग्य वेळी महायुती सरकार लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार आहे, 100% देणार आहे अशी माहिती आहे। आता बघा लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी अपडेट, तर बघा काही तासांपूर्वी मीटिंग पार पडली आहे। या मीटिंग मध्ये काय मोठे 3 निर्णय घेतले आहेत। तर बघा मोठे 3 निर्णय कोणते आहेत, तर या ठिकाणी बघा पहिला जो निर्णय आहे तो निर्णय आहे नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये वाटप करण्याबाबतचा निर्णय आहे। आजपासून आणि उद्यापर्यंत महिलांच्या खात्यामध्ये, सर्व पुरुष शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, महिला शेतकरी असतील सर्वांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये जमा होणार आहेत। ठीक आहे, त्यानंतर बघा दुसरी जी गोष्ट आहे,
ती आहे 10व्या हप्त्याचे 1500 रुपये बाबत आता नियोजन प्रक्रिया सुरू झालेली आहे. लाडक्या बहिणींना लवकरच एप्रिल हप्त्याचे 1500 रुपये मिळणार आहेत अशी अपडेट आहे. ठीक आहे. त्यानंतर तिसरे अपडेट आहे ती आहे गॅसच्या पैशासंदर्भात. तर बघा गॅसचे 830 रुपये दुसऱ्या हप्त्याचे सुद्धा लवकरच जमा होणार आहेत अशी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. अशा प्रकारचे या ठिकाणी 3 मोठे निर्णय या ठिकाणी झालेले आहेत. ठीक आहे. पुढची आता आपण अपडेट पाहूया. ती अपडेट आहे नमो शेतकरी योजना. महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र शासन नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. तर या योजनेविषयी आता आपण अपडेट पाहूया. तर बघा लाडक्या बहिणींना सर्व शेतकरी मित्रांना आतापर्यंत नमो शेतकरी योजनेअंतर्गत एकूण 5 हप्ते जमा झालेले आहेत. म्हणजे बेपंचे 10,000 रुपये मिळाले आहेत. आता पुन्हा एकदा हप्ता वाटप होणार आहे. 6वा हप्ता आता शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये पडणार आहे आणि यासाठीचा जो GR आहे तो GR सुद्धा आलेला आहे. सर्व शेतकरी मित्रांच्यासाठी आनंदाची बातमी आणि हे ऑफिशियल अपडेट या ठिकाणी आलेले आहे. ती आता तुमच्या सोबत शेअर करतोय. तर बघा 6व्या हप्त्याचे पैसे तर तुम्हाला मिळणारच आहेत. सोबत जर तुमचे मागील हप्ते थकीत असतील म्हणजे थकीत हप्त्याचे सुद्धा पैसे मिळणार आहेत. समजा तुमचा 4था हप्ता बाकी असेल, 5वा हप्ता बाकी असेल, कोणताही हप्ता 1-2 हप्ते बाकी असतील त्या हप्त्यांचे पैसे सुद्धा 6व्या हप्त्यासोबत तुम्हाला मिळणार आहेत. आणि आता या योजनेसाठी जवळपास 1600 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे व पात्र शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती आहे 93 लाख. ठीक आहे. 93 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार आहेत अशी या ठिकाणी अपडेट आहे. तर या ठिकाणी बघा किती पैसे जमा होणार आहेत. तर बघा सन्मान निधी हा 2000 रुपये जमा होणार आहे. सर्व शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात आता हे सर्व पैसे लवकरच जमा होणार आहेत. 2000 रुपये सर्व शेतकरी मित्रांना मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढची लेटेस्ट अपडेट बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 6व्या हप्त्याचे 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण होणार आहे. बघा शेतकरी कुटुंबातील बघा 93.26 लाख शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. बघा आता या ठिकाणी पुढची अपडेट आहे त्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे. काय म्हणाले आहेत पाहूया. तर बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 6व्या हप्त्या अंतर्गत उद्यापासून म्हणजे बघा उद्यापासून म्हणजे आजपासून ही कालचं ट्विट आहे. ठीक आहे. आजपासून 93.26 लाख शेतकरी कुटुंबांना लाभ वितरित केला जाणार आहे. या अंतर्गत 2169 कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात थेट जमा होणार आहे. बघा सर्व शेतकरी मित्रांसाठी आनंदाची बातमी आजपासून तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये पडण्यास सुरुवात होते. तुमच्या मोबाईलवरती SMS सुद्धा पैसे पडल्याचा येणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षामध्ये घ्या. त्यानंतर हे पैसे फक्त डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात. त्यामुळे तुमचं A+B लिंक असणे गरजेचे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल A+B म्हणजे काय. तर A फॉर आधार कार्ड आणि B फॉर बँक. तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे. तसेच तुमची बँकेची जी KYC आहे ती सुद्धा पूर्ण पाहिजे. जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यामध्ये कोणतीही तुम्हाला अडचण येणार नाही. नमो शेतकरी योजना असेल, लाडकी बहीण योजना असेल, अन्नपूर्णा योजना असेल, कोणत्याही तुम्ही योजनेचा लाभ घेत असू द्या सर्व योजनेचे पैसे तुम्हाला मिळतील. कोणतीही अडचण येणार नाही. आता नमो शेतकरी योजनेअंतर्गत सर्व शेतकरी मित्रांना वर्षाला 6000 रुपये मिळतात. हा हप्ता तुम्हाला दर 4 महिन्यातून दिला जातो. दर 4 महिन्यातून 2000 रुपये मिळतात. ठीक आहे. तर 2000 गुणिले 3 जर केलं तर दरवर्षी राज्य सरकारकडून 6000 रुपये नमो शेतकरी या योजनेअंतर्गत मिळतात. तसेच केंद्र सरकारकडून 6000 रुपये. बघा 6+6 म्हणजे नमो शेतकरी योजना PM किसान या योजनेअंतर्गत 12,000 रुपये एकूण शेतकऱ्यांना मिळतात. ठीक आहे. आता बघा नमो शेतकरी योजनेसंदर्भात GR जाहीर झालेला आहे आणि किती कोटींचा निधी संदर्भात या ठिकाणी अपडेट आलेली आहे. तर बघा 6व्या हप्त्याचा लाभ व यापूर्वीचे प्रलंबित दायित्व अदा करण्यासाठी 1642.18 कोटी इतका निधी वितरित करण्यात आलेला आहे. नमो शेतकरी या योजनेसाठी तुम्ही या ठिकाणी GR पाहू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आता बघा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचं वाटप होणार आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना 9 हप्ते मिळाले. 9 हप्त्याचे एकूण 13,500 रुपये सर्व लाडक्या ताईंच्या खात्यामध्ये जमा झाले. आता 10व्या हप्ता वाटप करायचा आहे. महायुती सरकार आता 10वा हप्ता वाटप करण्यासाठी महायुती सरकारने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. सर्व मंत्र्यांना या ठिकाणी कामाला लावलेलं आहे. ठीक आहे. तर बघा जोरदार तयारी आता सुरू झालेली आहे. 10वा हप्ता वाटप या ठिकाणी सर्व महिलांच्या खात्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये होणार आहे. कारण की आता 10वा हप्ता वाटप करण्याबाबत नियोजन या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी सर्वात मोठा प्रश्न आहे की गुढीपाडव्याला पैसे येणार का.
तर बघा गुढीपाडव्याचा सण आहे 30 मार्च या दिवशी आणि त्या दिवशी वार असणार आहे रविवार. बघा रविवार तुम्हाला माहित आहे सुट्टीचा वार असतो आणि या दिवशी सर्व बँकेंना सुट्टी असते. मग कोणत्याही बँक असू द्या, तुम्ही बँकेचं कोणतेही अकाउंट दिलेलं असू द्या, पोस्ट बँक असेल, SBI असेल, HDFC असेल, ICICI बँक असेल, IDBI बँक असेल, बँक ऑफ बरोडा असेल, कोणत्याही बँकेचं तुमचं अकाउंट असू द्या, काही अडचण नाहीये. तर गुढीपाडव्याच्या सणाला पैसे जमा होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. मग लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10व्या हप्त्याचं वाटप नियोजन सुरू झालं आहे. तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो? तर बघा 5 एप्रिल पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 10वा हप्ता जमा होईल अशी या ठिकाणी अपडेट आलेली आहे.